राघोपूर हा यादवांचा पारंपरिक मतदारसंघ राहिलेला आहे। लालू प्रसाद यादव असो, राबड़ी देवी असो, तेजस्वी यादव असो, या ठिकाणाहून निवडून आलेले आहेत। तेजस्वी यादव या ठिकाणी यंदा हॅट्रिक करणार का या मतदारसंघातून याकडे लक्ष लागलेलं होतं। मात्र तेजस्वी यादवांची पिछाडी आता कमी झाली। 106 मतांनी ते पिछाडीवर आहेत। भाजपचे सतीश कुमार आणि तेजस्वी यादवांमध्ये या ठिकाणी राघोपूरमध्ये काटेकी टक्कर जी आहे ती पाहायला मिळते। सर्वात महत्त्वाची लढत, टफ फाईट आणि बिग फाईट म्हणून या मतदारसंघाकडे पाहिलं जात आहे। नक्कीच ही आकडेवारी आपण पुन्हा एकदा पाहूया। 84 जागांवर भाजप आघाडीवर, 85 जागांवर तर 76 जागांवर जेडीयूची आघाडी आणि एलजेपीने सुद्धा मोठी आघाडी 22 जागांवर घेतली। एनडीएचा आकडा जर आपण या ठिकाणी पाहिला तर 188 आणि महाआघाडी 47 म्हणजे 50च्या आत, अर्धशतकाच्या आत महाआघाडी येऊन पोहोचलेली आहे। जनसुराज पक्ष प्रशांत किशोर यांचा पूर्णपणे त्यांचा धुवा उडवलेला आहे। बिहार कुणाचं सिवान हा एक महत्त्वाचा मतदारसंघ, त्या ठिकाणी मंगल पांडे जे आहेत भाजपचे ते आघाडीवर असल्याचं पाहायला मिळतंय आणि अवध बिहारी चौधरी हे पिछाडीवर आहेत। तर प्रत्येक मतदारसंघातली अपडेट सुद्धा आपण पाहतोय। सिवान मधलं हे चित्र, मंगल पांडे भाजपचे आघाडीवर आहेत, अवध बिहारी चौधरी पिछाडीवर आहेत। तर दुसरीकडे एनडीएनं मोठी आघाडी घेतलेली आहे। 188 जागांवर एनडीएची आघाडी, 243 पैकी 188 जागांवर एनडीएनं आघाडी घेत विरोधकांना मोठा धोबीपछाड दिलेला आहे। एक्झिट पोलचे सर्व अंदाज जे आहेत ते मागे सरलेले आहेत, सर्व अंदाज चुकलेले आहेत। एनडीए जी आहे ती आता 188 वर जाऊन पोहोचलेली आहे, तर महाआघाडी जी आहे ती 47 वर आलेली आहे। तेजस्वी यादवांची पिछाडी कमी झालेली आहे, 106 मतांनी सध्या ते पिछाडीवर आहेत। राघोपूर मतदारसंघामध्ये सतीश कुमार आणि तेजस्वी यादव यांच्यामध्ये काटेकी टक्कर जी आहे ती सध्या पाहायला मिळते आणि तेजस्वी यादव या ठिकाणाहून हॅट्रिक करणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। दोनदा ते या ठिकाणाहून आमदार झालेले आहेत, मात्र आता खूप काटेकी टक्कर, एकदम टफ फाईट या मतदारसंघामध्ये पाहायला मिळते। तर छपरामधनं आरजेडीचे खेसारीलाल यादव 2380 मतांनी पिछाडीवर आहेत। भाजपच्या छोटी कुमारी आघाडीवर आहेत। छपरामधनं ही मोठी अपडेट, आरजेडीचे खेसारीलाल यादव 2380 मतांनी पिछाडीवर आहेत। छपरामधली ही मोठी अपडेट आहे। भाजपच्या छोटी कुमारी या ठिकाणी आघाडीवर आहेत। नक्कीच एनडीए 188 आणि महाआघाडी 47 जागा, त्याच्यानंतर जेएसपी 0, त्याच्यानंतर इतर पक्ष 8। जर आपण या ठिकाणी पाहिलं तर एनडीएने खूप मोठी मजल मारलेली आहे। भाजप 85 जागा, जेडीयू 76, एलजेपी 22, एचएम 5, जितेंद्रराम मांझी यांचा पक्ष हा 5 जागांवर या ठिकाणी आलेला आहे। छपरामध्ये जर आपण पाहिलं तर खेसारीलाल यादव हे पिछाडीवर आहेत आणि छोटी कुमारी भाजपच्या या सध्या आघाडीवर आहेत। प्रत्येक मतदारसंघ ज्या ठिकाणी टफ फाईट आहेत, महत्त्वाच्या फाईट्स आहेत, त्या ठिकाणी सध्या आघाडी पिछाडीचं चित्र जे आहे ते पाहायला मिळतंय आणि तेच तुम्ही या टीव्ही स्क्रीनवर या ठिकाणी पाहताय। नक्कीच